मित्रांनो, जळगावमधून एक अत्यंत धक्कादायक आणि तितकंच चर्चेचा विषय ठरणार प्रकरण समोर आलं आहे. सोशल मीडियावर झालेलं प्रेम एका बांगलादेशी तरुणीला थेट भारतात घेऊन आलं आणि आता या प्रकरणामुळे जळगावसह संपूर्ण राज्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे. कारण ही फक्त प्रेम कथा नाही, तर यात बेकायदेशीर घुसखोरी, सीमा सुरक्षा आणि सोशल मीडियातून वाढणारे संबंध हे सगळे गंभीर मुद्दे समोर आले आहेत. ही घटना जळगाव शहरातील आहे. शनीपेठ पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की भोई गल्ली आणि जोशी पेठ परिसरात एक परदेशी महिला बेकायदेशीररित्या राहत आहे. त्यानंतर पोलिसांनी त्या भागात छापा टाकला. तपासादरम्यान पोलिसांना 20 वर्षीय कोनिका राणी शिमलाचंद्र राय ही तरुणी आढळून आली. चौकशी केल्यानंतर समोर आलं की ती मूळची बांगलादेशची असून कोणताही वैध व्हिसा किंवा परवानगी नसताना भारतात राहत होती. पोलिसांनी तिची अधिक चौकशी केली असता आणखी धक्कादायक माहिती समोर आली. जळगावमध्ये राहणारा चिन्मय जगन्नाथ वाला हा तरुण सोने कारागीर म्हणून काम करतो. 2024 मध्ये फेसबुकवरून त्याची कोनिका राणीची ओळख झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर ही मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. प्रेम इतकं वाढलं की कुनिका राणीने थेट बांगलादेशातून भारतात येण्याचा निर्णय घेतला. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार ती जंगल मार्गाने भारतात शिरली होती. म्हणजेच अधिकृत सीमा तपासणी न करता ती भारतात आली. बांगलादेशातील व्यक्तींनी तिला सीमा पार करण्यासाठी मदत केल्याचंही तिने पोलिसांना सांगितलं आहे. भारतामध्ये आल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये तिने चिन्मयने लग्न केल्याचा दावा केला आहे. मात्र त्या लग्नाचा अधिकृत पुरावा अद्याप पोलिसांना मिळालेला नाही. लग्नानंतर चिन्मय जळगावमध्ये काम करत असल्यामुळे दोघे जळगावमध्ये येऊन राहत होते. काही दिवस दोघांचं आयुष्य शांतपणे सुरू होतं. परिसरातील लोकांनाही ती परदेशी असल्याचा संशय आला नव्हता. मात्र पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कोनिका राणीला ताब्यात घेतलं. तिच्यासोबतच तिला आश्रय देणाऱ्या चिन्मयवाल्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांविरोधात इमिग्रेशन आणि परदेशी नागरिक कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कोनिका राणीला न्यायालयात हजर करण्यात आला असता तिला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या पोलीस तिच्याकडून अधिक चौकशी करत आहेत. ती भारतात नेमकं कोणत्या मार्गाने आली, तिला कोणी मदत केली, तिच्यामागे आणखी कोणते नेटवर्क आहे का, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिगवारे यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की जळगाव पोलिसांनी बेकायदेशीररित्या राहणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. त्याच मोहिमेदरम्यान ही माहिती मिळाली आहे आणि कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या घटनेनंतर अनेकांना सीमा हैदर प्रकरणाची आठवण आली आहे. कारण तेथेही प्रेमासाठी सीमा ओलांडून गेली होती आणि आता जळगावमध्येही तसाच प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एकीकडं ही प्रेमासाठी सर्व काही सोडून आलेल्या तरुणीची कथा असल्याचं बोललं जात आहे, तर दुसरीकडं कायद्याच्या दृष्टीने हे गंभीर गुन्हा मानला जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात याकडे समोरांचंच लक्ष लागलेलं आहे.